सकाळी सकाळी मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं उदगीरमध्ये. आपण उदगीरला येण्याचं कारण की आपल्याला भरायचा होता घरपसारा. असं भाडं भेटलं ना लई नंबर एक वाटतंय. कारण कसं आहे गाडी भरायला आलतो रात्री. लेबर नसल्यामुळे मग म्हणलं गावी जायचे. साहेब म्हणले गाडी घेऊन जा. मग म्हणलं जरा एसटीनच जातो. ऋषीला थांबेल तर ऋषीसोबत खाणपिण घेतलं. जरा गप्पा गोष्टी केल्या. त्यानंतर मग म्हणलं आता निवांत जाऊन झोपावं घरी. सकाळी सकाळी उठलो. ओमला म्हणलं चल जरा जाऊन सोडून ये शिरूरला. बस स्टँडला गेलो. परत एसटीनं जायची बारी होती आणि एसटीनं उदगीरपर्यंत थांबूनच गेलो. उतरल्यानंतर आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात. छान असा व्हिडिओ आणि आपला नंबर एक असा भगवा फडकत होता. त्यानंतर काय पसारा भरायला चालू केला. सरचे लेबर वगैरे आले. आधी एक युनिकॉर्न गाडी होती ती भरून घेतली. थोड्या वेळात काय 5-6 लेबर असल्यामुळे गाडी झालती पॅक एकदम. टिच्च भरली होती शेवटपर्यंत. शेवटला गाडी फिडी बांधून घेतली. म्हणलं मस्त असा व्हिडिओ उचलावे. त्यानंतर आता काय निघायचं होतं सुट्टी नॉट. आलो इकडे बिदर बायपासला. तिथून मग म्हणलं आपल्याला जायचं होतं नळेगाव आष्टामोड रेणापूर मार्ग. वातावरण झालं तर एक नंबर. वाटत एखादा की जरा पाऊस आलं. बाकी काय पाऊस कुठं पडला नाही तो विषय सोडा. रेणापूर फाट्याला येऊन मस्त पैकी खिचडी खाल्ली. खिचडी जरा टेस्टला चांगलीच होती. तिथून म्हणलं आता सुट्टी द्यायची नाही. आता डायरेक्ट दाखवावं लागतं हिला मांजरसुंबा. मग म्हणलं काय विषय नाही. तिथून नॉनस्टॉप गाडी चढवली डायरेक्ट मांजरसुंब्या लावलो. मस्त पैकी एक चहा घ्यावा म्हणला. चहा घेऊन जरा म्हणलं प्रवासाचा शीण निघून जाईल. त्यानंतर माधवसुबेच्या घाटात वातावरण झालं नंबर एक आणि असलं वातावरण जरा व्हिडिओ उचलायचं मन करत नाही होय. उचलला एक व्हिडिओ. त्यानंतर मग म्हणलं कसं आहे आपला सर्वात फेवरेट रस्ता आहे सोलापूर धुळे. ह्या रस्त्याला कसं आहे सुट्टी नॉट कार्यक्रम आहे हो. रस्त्यालाही नंबर एक आहे. त्यानंतर संभाजीनगर राहील तर 15-20 किलोमीटर. मग मस्तपैकी मला जेवण केलं राजस्थानी हॉटेलवर. त्यानंतर एक गरम असा चहा घेतला. आता म्हणलं सुट्टी द्यायची नाही. जवळपास 30-40 किलोमीटर प्रवास करायचा होता. तेवढा प्रवास करून आपण लागलो समृद्धीला. आता म्हणलं टोल गेल तर गेला. पण कसं आहे आपल्याला लवकर गेलं तर झोप कंट्रोल होईल. नाही तर नसतं या हायवेला चालायचं म्हणजे लय अवघड आहे. समृद्धीला लागल्यावर लावलं रिपीट. आपण काय तेवढी गाडी पळत नाही सोडा. कारण बघा 80चं लिमिट असलं तरी आपली गाडी निवांतच असते. 60-65चा पट्टा धरला आणि 2-2.5 तासामध्ये प्रवास करून उतरलो सिन्नरला. सिन्नरला म्हणलं जरा डिझेल टाकावं. डिझेल झालं लय कमी. आणि आपल्याला मित्रांनो हे भाडं आपल्या राजभवनं दिलता आणि भाडं जवळपास 500 किलोमीटरला 14-15 हजार रुपये लागल. तर भाडं दण करून लागल तर आणि ही होती नोटा छापायची मशीन. म्हणजेच इथे इथे फॅक्टरी आहे कंपनी नाशिक मध्ये. आलो फ्लॅटला आल्यावर साहेब म्हणले आता निवांत आराम करा सकाळी बघू. झोप घेतली नंबर एक. सकाळी सकाळी बघतोय तर काय नाशिक मध्ये वातावरण झालं नंबर एक. पाऊस पडत होता. त्यामुळे मग म्हणलं आता विषय काय खतरनाकच होणार आहे. त्या नाक्यावरून जाऊन 4 लेबर आणले. लेबरनं 10 मिनिटात गाडी खाली करून दिली आणि आपल्याला लागलेलं भाडं योग्य होतं का नाही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.